हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाची 8 मतं फुटली, कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीमध्ये संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते, फुटीर आमदारांचा भाव 20-25 कोटी होता, काही आमदारांना 2 एकर जमिनी मिळाल्या, राऊतांचा आरोप। महायुतीला 15 अधिकची मतं, काँग्रेसची 7 तर ठाकरे गटाची 2 मतं फुटली आहेत, भाजपा आमदार आशिष शेलारांचा मोठा दावा। मी शरद पवार गटाच्या 12 मतांवर उभा होतो, त्यातील 1 मत फुटलं, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा। पराभवाचं आत्मचिंतन करणार, मविया सोबतच राहणार असल्याची ही प्रतिक्रिया। काँग्रेसच्या फुटलेल्या मतांबाबत नाना पटोले, बाळासाहेब थोरातांना हायकमांड विचारणा करणार, रमेश चेन्नीथला शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार। पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता, बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काँग्रेसनं 24 तासामध्ये कारवाई करावी, गद्दार कोण महाराष्ट्राला कळू द्या, शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांची मागणी। अजित पवारांनी इतर पक्षांची 5 मतं फोडली, अजितदादा गटाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची 47 मतं, अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा। राजकारणातील चाणक्य अजितदादा, नागपुरात विधान भवनासमोर बॅनर, दादा गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवारांकडून बॅनरबाजी। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, पवारांनी डाव टाकला, त्या शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला, सदाभाऊ खोत यांची टीका। जरांगेंची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये, जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार, सरकारनं भ्रमामध्ये राहू नये, आरक्षण न दिल्यास विधानसभेमध्ये 288 उमेदवार पाडू, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाच्या मतांवर अनेक जण आमदार झाले, त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये, अन्यथा येत्या निवडणुकीमध्ये त्या आमदारांचा कार्यक्रम करू, जरांगेंचा इशारा। सांगलीमधल्या पलूसमध्ये आज लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मेळावा, ओबीसी आरक्षणासंदर्भात जनजागृती करणार। इंडिया आघाडीमध्ये कपिल पाटलांचा पक्ष नाराज असल्याची चर्चा, इंडियातील मोठे पक्ष छोट्या पक्षांसोबत भाजपसारखेच वागत असल्याची पाटलांची ट्विट करत टीका। मंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा झटका, शिक्षण संस्थेच्या कॉलेजची परवानगी रद्द। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर, 29,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार। मतं विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय मिळवला, विनायक राऊतांची हायकोर्टात याचिका, चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी। महसुली जमा आणि खर्चामध्ये तफावत वाढली, कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे, कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण, वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याची कॅगची सूचना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।